शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहत आहात मुंबईतील सर्वात श्रीमंत असलेला एरिया म्हणजे मालाबार हिल. मालाबार हिल या ठिकाणी महानगरपालिकेचं मुंबईतलं अतिशय सुंदर असे 2-3 गार्डन आहेत. त्यामध्येच हँगिंग गार्डन आहे, त्यानंतर कमला नेहरू गार्डन आहे. हे दोन्ही गार्डन म्हणजे मालाबार हिलचं अस्सल सौंदर्य. या उद्यानातून आजूबाजूला असणाऱ्या उंच उंच इमारती, तसेच उद्यानातले अतिशय छान असे स्थळ आपल्याला बघायला मिळतात. तसेच या ठिकाणी बूट हाऊस आपल्याला पाहायला मिळते. हँगिंग गार्डनचा रस्ता आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला इकडून उंच असलेल्या टेकडीवरून नरिमन पॉईंट आणि आपल्याला सर्व अशा उच्चभ्रू एरिया या ठिकाणावरून असा येतो. असं हे ठिकाण म्हणजे मालाबार हिल. मुंबईत येऊन जर आपल्याला आणखी कोणती महत्त्वाची ठिकाणं बघायची असतील, गार्डन्स बघायचे असतील, त्यापैकी हे मालाबार हिल बघितलंच पाहिजे. मालाबार हिलचं एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मालाबार हिल हे मुख्यमंत्री बंगल्याच्या अतिशय जवळ आहे. या ठिकाणी उभा राहिल्यानंतर आपल्याला हा समुद्र आणि त्या पलीकडचा सर्व भाग दिसतो. मुंबईतल्या किंवा ह्या मलाबार हिलमधल्या उच्चभ्रू सोसायटीतल्या लोकांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून हे छोटंसं जंगल उद्यान तयार केलेलं आपल्याला बघायला मिळते. इकडे पाहू शकतो आपण, एक लोढा नावाची बिल्डिंग आपल्याला इथे जवळ दिसते. धुकं असल्यामुळं असा मोठमोठ्या उंच बिल्डिंग या ठिकाणी आजूबाजूला आहेत. मोठमोठे बंगले आहेत, त्या बाजूला आपण बघू शकतो. उच्चभ्रू मोठा सोसायटी आहे आणि याच्या पलीकडे सह्याद्री गेस्ट हाऊस, मुख्यमंत्र्याचं वर्षा निवास असे मालाबार हिल आहे. चांगलं गार्डन आहे उच्चभ्रू लोकांना फिरण्यासाठी. हे आहे मालाबार हिल. ही आहे मालाबार टेकडी. मुंबईतला जो मलबार हिल आहे म्हणजे राजभवनाच्या बाजूला, आणि सह्याद्री गेस्ट हाऊस किंवा मुख्यमंत्र्यांचं जे वर्षा निवास आहे किंवा इतर मंत्र्यांचे जे बंगले आहेत त्यांच्या एकदम साईडला असणारे किंवा ह्या एकदम टापू, समुद्राच्या चहूबाजूने समुद्र असणारा एक टापू, टेकडी, त्याला मलबार हिल म्हणून म्हणले जाते. आणि याच्या आजूबाजूला अतिशय पॉश असा उच्चभ्रू एरिया आहे, ज्या ठिकाणी अभिनेत्री, अभिनेते किंवा श्रीमंत लोकांचे बंगले आहेत. आणि हे आहे फिरोजशाह मेहता उद्यान, उद्यान आहे त्या ठिकाणी. आणि ते मलबार टेकडी, मलबार हिल म्हणून ओळखले जाते. पाहूया. मालाबार हिल हे अतिशय नयनरम्य आणि उंच असलेली टेकडी असल्याने या ठिकाणावरून पावसाळ्यात अतिशय सौंदर्यपूर्ण वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उंच ठिकाणाहून इकडे पाहत असताना समुद्र आणि त्या आजूबाजूच्या उंच उंच इमारती, गिरगाव चौपाटी, असा सगळा भाग या ठिकाणावरून आपल्याला पाहता येतो. मुंबईचं सौंदर्य या मालाबार हिल आणि कमला नेहरू गार्डनच्या आसपास आपल्याला बघायला मिळते. हँगिंग गार्डन खास कमला नेहरू गार्डनमधून आपण इकडे अलीकडे आल्यानंतर या ठिकाणी उभं राहून आपण ह्या भागाकडे समुद्र आणि गिरगाव चौपाटीचा भाग या ठिकाणी पाहू शकतो. नेकलेस रोड असूनही ह्या भागाला म्हटलं जातं, कारण तो राणीचा हार म्हणून त्या ठिकाणी त्यावेळी मराठीत त्याला बोलले जायचे.
परंतु त्यावेळी लाईटचा जो होता लालसर लाईट असायच्या आणि संध्याकाळी ते असं गोल अर्धचंद्र अवती गळ्यात जसं एखाद्या हार बांधलेला आहे अशा पद्धतीचा तो दिसायचा. त्यामुळे याला नेकलेस रोडही म्हटलं जायचं. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंट अशा प्रकारचा हा रोड हा कमला नेहरू गार्डनमधला भाग आहे आणि हा व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपल्याला गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंटपर्यंतचा रस्ता म्हणजे त्याला नेकलेस रोड म्हणतो तो आणि उंच इमारती जे आहेत तो आपल्याला इथून बघायला मिळतो. आणि इकडे बाजूला आपण आल्यानंतर आपल्याला इकडे इथून मालाबार हिलच्या ज्या टेकडी आहे त्या टेकडीवरचं गार्डन फिरता येते. हा बुक हाऊस आहे. या बुक हाऊसमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या कमला नेहरू गार्डन आणि हँगिंग गार्डनमध्ये मिळतात. सुंदर असं व्ह्यू त्याला इथं बघायला मिळतो. तुमचं इमारती गिरगाव चौपाटी